वडील काय करतात? वडील रोजंदारी करतात. तर ही अमेरिकन साली कुठली मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स US मध्ये कोलंबिया. आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यावर भाष्य केलं. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी माळेगावच्या एका तरुणीचं कौतुकही केलं. तर त्याचं झालं असं की पत्रकार परिषद सुरू असताना बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअर व संधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी शरद पवार भाष्य करत होते. तेवढ्यात त्यांनी माळेगावच्या एका तरुणीला बोलावलं. त्या तरुणीला प्रश्न विचारले. त्या तरुणीचे उत्तर ऐकून सगळेच अवाक झाले. या सगळ्या गोष्टीचा फायदा याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि म्हणून मी फायद्यापासून प्रयत्न करतो 3 वर्षात की मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असली पाहिजे आणि ती सुदैवाने झाली. आत्ताच एक मुलगी काय काय माळेगावची तू काय शिकली? बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. ऐकलं, व्ही म्हणजे इंजिनियर आहे या विषयात आहे. आणि तुला 10वीला मार्क किती होते? 10वीला 97.20%. 97. 12वी? 12वीला 86%. आणि आता इंजिनिअरिंगला 9.34 CGPA आउट ऑफ 10. तुमच्या माळेगावची मुलगी आणि बरं वाटतं की आपल्या भागातल्या. आणि वडील काय करतात? वडील रोजंदारी करतात. म्हणजे सामान्य कुटुंबाचे. तर आज या आणि ही शिकली इथंच शारदानगर आणि VP मध्येच पूर्ण शिक्षण झालं. विद्याप्रतिष्ठान आणि शारदानगर. तर आता ही अमेरिकन साली कुठली मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स US मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी. आणि वडील रोजंदारी करणारे त्यांच्या घराची माळेगावची मुलगी तिचा संबंध रेकॉर्ड तिने आता सांगितलं आणि आता अमेरिकेला चाललेली आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.